श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं। या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी त्याचबरोबर चंद्रदेवाची पूजा करण्याला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं। यंदा ही पौर्णिमा 23 मेला साजरी केली जाणार आहे। वैशाख महिन्यातील पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणूनही ओळखलं जातं। ही तिथी सगळ्यात पवित्र तिथी मानली जाते। वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता। याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती सुद्धा झाली होती। बुद्ध पौर्णिमेची तिथी 22 मेला संध्याकाळी 5:57 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी 23 मेला संध्याकाळी 6:41 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 23 मेला बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाणार आहे। या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची त्याचबरोबर चंद्रदेवांची विधिवत पूजा तर करायची आहे, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत। हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे। आणि म्हणूनच आपल्याला बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच या झाडाचं पान आपल्या घरी घेऊन यायचं। हे पान आपल्या घरी घेऊन आल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, दोष आहेत, अडचणी आहेत, त्या नष्ट होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन फक्त 24 तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शुभ संयोग घडून आले आहेत। या दिवशी गुरु, शुक्र, रवी वृषभ राशीत एकत्र आल्याने त्रिगुही योग तयार होत आहे। तसेच गुरु रवीच्या संयोगामुळे आदित्य योगही तयार झाला आहे। या दिवशी गजलक्ष्मी आणि शुक्रादित्य योगही जुळून आले आहेत। या योगांमध्ये सेवा, उपासना, त्याचबरोबर दान आणि काही उपाय करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं। वैशाख पौर्णिमेला पिंपळ पौर्णिमा असेही म्हटले जाते, कारण या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं। स्कंद पुराणानुसार श्रीहरी विष्णू पिंपळाच्या मुळांमध्ये, श्रीकृष्ण देठात आणि फळांमध्ये सर्व देवता वास करतात। पिंपळ हे भगवान विष्णूंचे स्वरूप मानले जाते। श्रीमद भागवत गीतेत भगवान कृष्ण म्हणतात की सर्व वृक्षांमध्ये सर्वोत्तम पिंपळ वृक्ष आहे, कारण ते माझं वास्तविक रूप आहे। पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आपले अनेक दोष दूर तर होतात, पण त्याचबरोबर या झाडामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो, त्याचबरोबर आपल्या पितरांचा सुद्धा वास असतो आणि ह्या झाडाची पूजा केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहतं। त्याचबरोबर सौभाग्यवती महिलांना अखंड सौभाग्याचा वरदानसुद्धा प्राप्त होतं। आणि म्हणूनच आपल्याला पिंपळ पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच या झाडाचं पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे, ज्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती सुद्धा पूर्णही होणार आहे। तर जे पिंपळाचं पान आपण घरी घेऊन येणार आहे ते व्यवस्थित आपल्याला पाहून आणायचं आहे। ते अखंड असलं पाहिजे, कुठेही तुटलेलं, फाटलेलं किंवा किडलेलं नसावं। एक सुंदर छान असं पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि हे पान घरी आणल्यानंतर आपल्याला त्या पानाला स्वच्छ धुवून आणि मग पुसून घ्यायचं आहे। हा संपूर्ण उपाय आपल्याला देवघरामध्ये बसून करायचा आहे। सगळ्यात पहिला आपल्याला देवपूजाही करायची आहे। सगळ्यात पहिला आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय हा आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा असतो। देवपूजा करताना आपल्याला दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय करायचा आहे। देवघरामध्ये आपल्याला धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे।
आता आपल्याला एक प्लेट घ्यायची, त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू टाकायचं आहे आणि त्या कुंकवामध्ये आपल्याला थोडंसं पाणी आणि थोडंसं तूप टाकायचं आहे आणि त्याची एक जाडसरसारखी आपल्याला पेस्ट्री करून घ्यायची। त्यानंतर पिंपळाच्या झाडाच्या काडीने जे आहे आपल्याला त्या पिंपळाच्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची। आता इच्छा ही तुमची जर धन प्राप्ती करता असेल, घराबद्दल, मुलांबद्दल, पतीबद्दल, नोकरी, व्यवसाय, जी पण तुमची इच्छा असेल ती आपल्याला अगदी थोडक्यामध्ये, म्हणजे तुम्हाला धन प्राप्तीची इच्छा असेल तर तुम्हाला धन प्राप्ती लिहायचं आहे, नोकरीमध्ये बरकत होण्याकरता तर नोकरीमध्ये प्रमोशन लिहायचं आहे, किंवा तुमच्या ज्या पण मनोकामना असतील, लग्न इच्छित असतील तर लग्नासंबंधित तुम्हाला लिहायचं आहे। अशा रीतीने तुम्हाला अगदी थोडक्यात त्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची आहे। इच्छा लिहून झाल्यानंतर हे पान जे आपल्या देवघरामध्ये असणारे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर आपल्याला ठेवायचं आहे। पान ठेवल्यानंतर त्या पानाला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे। पिंपळाचं झाड हे साक्षात श्रीहरी विष्णूंचं संपूर्ण रूप मानलं जातं। त्याचबरोबर पिंपळांच्या पानामध्ये पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी वास करते आणि जर आपण पिंपळ पौर्णिमेच्या दिवशी हे पान आपल्या घरी घेऊन आले आणि त्या पानावर आपल्या मनातली इच्छा लिहिली तर निश्चितच आपली कठीणातील कठीण इच्छा ही 100% पूर्ण होणार आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला, आपल्या मेहनतीला, आपल्या नशिबाची साथ ही मिळायला लागते। त्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून असं यश हे मिळायला लागतं। जी अप्राप्त लक्ष्मी असते ती आपल्याला प्राप्त होण्याकरता मदतही मिळत असते, ज्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होत असतात। पान देवघरामध्ये ठेवल्यावर आपल्याला तिथेच बसून काही सेवा करायची आहे। आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे। आता तुम्हाला पठण करता येत नसेल तर यूट्यूबला लावून द्या, हात जोडून बसा आणि श्रवण केलं तरीही चालणार आहे। त्याचबरोबर आपल्याला एक वेळा श्रीसूक्तमचं पठणसुद्धा करायचं आहे। श्रीसूक्तमचं पठण केल्यानंतर त्याची फलश्रुतीसुद्धा आपल्याला पठण करायची आहे। त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा ही हात जोडून श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला बोलायची आहे। त्यानंतर हे संपूर्ण दिवसभर पान आपल्याला माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू समोरच ठेवायचं आणि संध्याकाळी म्हणजे 6 वाजलेपासून ते 7:30ची ही जी वेळ असते ही वेळ माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते। त्यावेळेस आपल्याला हे पान तिकडनं उचलायचं आहे आणि तुमच्या इथे जिथे पण वाहतं पाणी असेल, म्हणजे नदी असेल, तुमच्याकडे समुद्र असेल, तर त्या वाहत्या पाण्यामध्ये आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे पान जे आहे ते प्रवाहित करायचं आहे। जर पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय तुम्ही केला तर तुमची कठीणातील कठीण इच्छा जी आहे ती साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील। आता बरेच जण म्हणतील आमच्या इथे नदी नाही आहे, वाहतं पाणी नाही, मग आम्ही काय करायचं? मग काय करायचं, तुम्ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही हे पान ठेवू शकता त्यांच्या चरणाजवळ, किंवा विठ्ठल रखुमाईचं मंदिर असेल तिथे ठेवू शकतात, किंवा स्वामींचं केंद्र किंवा मठ असेल तर तिथे जाऊन ठेवलं तरीही चालणार आहे। नक्की करून पहा, अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होतच होतं, पण फक्त 24 तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होते। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, ही स्वामी चरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।